मित्रांनो, स्वागत आहे तुमची यवतमाळ सब्जी मंडी मध्ये। यवतमाळ सब्जी मंडी महाराष्ट्रामध्ये येते मित्रांनो। नागपूरच्या जवळपास आहे, अकोल्याच्या बी जवळपास आहे। 150 किलोमीटर आहे मित्रांनो नागपूर आणि अकोल्यापासून। बघा आज मंडीत आलो होतो। आज जवळपास समजून जा मिरची काल शॉर्टेज होती, बघितली तुम्ही। मिरची काल मार्केटला आली नव्हती, आज मिरची मार्केटला आली आहे, पण महाग आहे मित्रांनो। महाग खूप आहे। कैरी पण आली आहे मार्केटला, कैरी पण महाग आहे। बाकी आपण 60-70 रुपये 50-60 रुपये किलो घेऊन राहिलो होतो। आज त्याच्यापेक्षा डबल रेट झालेले आहे बघा। आणि जवळपास निंबू, हे 3 वस्तू महाग आहे मित्रांनो। आपलं मिरची काल तर भेटलीच नाही, बघू आज आलेली आहे मिरची। बघू का निंबू काय म्हणते हो काका? बापरे, कलमी कैरी, मेथी विचारू भाऊला। वांगे काटेरी येऊन राहिलेले आहे बघा। काटेरी वांगे खपले वाटते बघा। विचारू भाऊला काय गाव खपले आपण? काटेरी वांगे का भाव खपले भैया? आज काकडी क्या भाव बिकी हो? तो ढेमस आहे, भेंडी पण आहे त्यांच्याकडे। ढेमस विचारू काय म्हणते का? चला मित्रांनो, आता टोकचे रेट पाहू। लसणचे काय चालू आहेत आजचे? आपण एकता कंपनी आलो मित्रांनो। वाटाणा येऊन राहिला का नाही विचारू आपण। गाजर बी विचारू। आणि वाटाणा आला होता? वाटाणा काय भाव खपला? 30 रुपये किलो। आता थोडीशी आली त्याची आहे ना वाटाण्यात, कमी झाला। गाजर 15 रुपये किलो गाजर। आणि टमाट्यात काही तेजी आली का? 100-120 रुपये बघा मित्रांनो। 100-120 रुपये कॅरेट टमाटे बघा। मित्रांनो, जय बिरसा मध्ये जाऊ आपण बघा। वांग्याची आवक आहे त्यांच्याकडे। हिरवे वांगे तोडले नाही तर काम ते खराब होते म्हणते। चला वांगे 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 चवलाई आता खराब झाली। तोडली नाही तर चवलाई खराब झाली बघा मित्रांनो। तोडली नाही तर अशी चवलाई होते। कालच्या व्हिडिओ बघितली होती तुम्ही चवलाई। ओ राजभाऊ, चवलाई का भाव खपली आज? मग 20 रुपये किलो। 20 रुपये खपली ना? 20 रुपये आणि किलो। वांगे वांगे 50 रुपये पन्नी। संभार 15 रुपये किलो। आपली वांग्याची पन्नी किती किलोची आहे? 10 किलोची। 10 किलोची आहे ना? 50 रुपये पन्नी। 50 रुपये। गरीबी हटावा। लसण विचारा आपण चिल्लर मध्ये काय चालू आहे लसण तर? का भाव चालू आहे लसण? हा वाला मोठा वाला 100 रुपये किलो। तो मोठा लसण 120 रुपये किलो आहे मित्रांनो। हा 100 रुपये। अजय भाऊ काय म्हणता भैया? आज काकड़ी क्या भाव बिकी हो? काकड़ी को भाव नहीं था आज। काकड़ी बहुत कम में दी। क्या भाव? तो 200 रुपये पन्नी। 150-200 रुपये पन्नी। 15-20 किलो की पन्नी? हाँ 20 किलो की पन्नी है ना? 150-200 रुपये ना? चलो अंग्रेमन कंपनी। चला पोरवाला मध्ये आलो आपण। भाऊला मेथी विचारू भाऊला। 30 रुपये किलो आहे, 250 रुपये मन। लोकांना लागेल 250 रुपये मन बघा मित्रांनो। छोटं बाईने वजन केलं। चला मित्रांनो, आपल्या यवतमाळ सब्जी मंडी मध्ये थोडा मिरचीचे भाव फक्त तेजीमध्ये आहे। मिरची आणि निंबू आणि कैरी, बाकी सगळं स्थिर आहे मित्रांनो। बाकी भेंडी चवळी 40-30 वगैरे चालू आहे। अभि तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितच असणार। निंबू काय म्हणते हो? 150 रुपये किलो। 150 रुपये 150 रुपये किलो। 100 मग काय 100चे ना सध्या फक्त किलो ना। किलो 150 रुपये। 100 का 600 रुपये। 600 रुपये 100 आहे ना? 500 रुपये। ते 500 रुपये, हाँ 400 रुपये। हे 400 रुपये। हा 400 500 600 हे बी 400। 20 रुपये पन्नी मध्ये। पन्नी 150 रुपये पन्नी आहे ना? चालेल। चवडीची पन्नी पन्नी ने किलो नाही चौड़ी का बा? 40 रुपये किलो। 40 रुपये किलो। किती किलो भरते का पन्नी? 20 किलो 18 किलो। 20-18 किलो बरोबर दिसू राहील ना मला। पाटा आहे, पाटा आहे का? पाटा का बा आहे। पाटा? 40 रुपये किलो। 40 रुपये किलो। मिरची काल तर भेटलीच नाही, बघू आज आलेली आहे मिरची। बघू का म्हणते तर ते बी पिकेवाली चाललेली आहे। का भाव म्हणते बघू आपण, विचारू आपण भाऊला। मित्रांनो, आता त्रिकोटा कंपनीत जाऊ आपण। प्रदीप भाऊला विचारू आपण काय म्हणते। भेंडी चवळी पत्ताकोबी विचारू। पत्ताकोबी पण आपल्याला घ्यायचीच आहे। प्रदीप भाऊला विचारू। चिल्लर मध्ये पत्ताकोबी, ठोक मध्ये पत्ताकोबी। चिल्लर मध्ये प्रदीप भाऊ पत्ताकोबी 15 रुपये किलो भैया। आणि ठोक मध्ये 10 रुपये कट्टा 10 रुपये। भेंडी 30 रुपये किलो है। भेंडी 30 रुपये आहे का? सस्ते आहे भेंडी। अरे बापरे, 30 रुपये। आम्ही 40 रुपये किलो घेतली जेव्हा आम्ही तिकडे आहे। दुसरं तिसरं दुकान आहे कैरी। 2-3 दुकान मध्ये आम्ही कैरीची आवक भरपूर आहे आज। कैरी देखो, का बा? कैरी 100। 100 आहे ना? दोन कैरी 100 आहे का? मग वांगे काटेरी येऊन राहिलेले आहे हे बघा। काटेरी वांगे खपले वाटते।
बघा विचारू भाऊला काय गाव खपले आपण. काटेरी वांगे काय भाव खपले. यांनी मोज बरं किती आहे टोपल्यात पूर्ण. काटेरी वांगे काय भाव खपले आज. आज काटेरी वांगे 300 रुपये कमी गेले ना थोडे. कमी घेऊ. ते तेवढीच पन्नी ना वजन 13 किलो. 13 किलोची. 13 किलो. या नींबू क्या किलो. 130 रुपए किलो. भाई 1 किलो में कितने बैठेंगे. 20, 25, 30, 35. साईज साईज के हिसाब से. चल मित्रांनो मुराज कंपनी आलो आपण. भेंडीचे भाव विचारो. भेंडी मेथी. भेंडी विचारो. मेथी विचारो. सांबार विचारो भाऊला. भाऊ आज भेंडीची काही पोझिशन. भेंडी 40 रुपये. 40च आहे ना आज ठोक मध्ये. आणि सांबार मेथी. सांबार 15 रुपये. मेथी 30 रुपये. मेथी 30 रुपये ना. सांबार 15. सांबारला भावच नाही मित्रांनो. बघा मित्रांनो सध्या तर काही तेजी आहे नाही मार्केटमध्ये. आज भी मार्केट थोडा थंडाच आहे. थंडाच आहे मार्केट आज पण. आज म्हणजे असं पण कैरी आलेली आहे मार्केटमध्ये. विचारू आपण कैरी. कलमी कैरी बी आहे. साधी कैरी बी आहे. विचारू कैरीचे भाव बी विचारू समोर चालू ना आपण. आणि निंबू पण विचारू. निंबू सांबार बघू आज का पोझिशन आहे तर. काका बापरे कलमी कैरी 100 रुपये. 100 रुपये. 100 रुपये. अरे बापरा होळी. होळी झालीच नाही का. आज तर सुरू झालं. काल तर गरम होतो चंद्राले. हो का आजपासून होळी आहे ना. सलमान अरे बोलो. क्या बोलता भाई कल कहाँ गया था तू. काही सुट्टी होली का दिन ना. कल होली के क्या भाव बेच रहा अभी. होली मनायला आज आज 10 रुपये किलो. 10 है. कल भी 10 था. खाली भी 10. 10 रुपये किलो टमाटे. चला भाई भरत मिर्ची का भाव है. 100 रुपये का आज. अरे बाप ढेमस आहे. भेंडी पण आहे त्यांच्याकडे. ढेमस विचारू काय म्हणते. ढेमस 15 रुपये किलो. पन्नी ना. किती किलोची आहे ते पन्नी तरी. 20 किलोची आहे. 15 रुपये किलो नाही ना जवळपास. आणि भेंडी. भेंडी 16 रुपये किलो. भेंडी 16 रुपये किलो. भेंडी थोडीशी जाडी जाडी आहे मित्रांनो. बाकी काही नाही. तिकडे बघितलं बारीक बी आहे ना. बारीक बारीक बी आहे. जाडी बी आहे. टमाटे 100 रुपये कॅरेट. हा हा हा. बघा चपाटा मिरची मित्रांनो विचारू का भाव कपत आहे. चपाटा मिरची तर का भाव म्हणते. चपाटा मिरची 50 रुपये किलो. बघा 50 रुपये किलो खपत आहे मिरची चपाटावाली. बीन्स आहे भाऊकड शिवांश मध्ये. बघा बीन्स आहे. फुलगोबी बी आली होती. विचारू भाऊला का म्हणते. फुलगोबी का भाव खपली तर आज कट्ट्यामध्ये. 10 रुपये किलो. पन्नी ना 10 रुपये किलो. हो आणि बीन्स बीन्स 20 रुपये किलो. बीन्स 20 रुपये किलो. मित्रांनो भारत कंपनी झालो आपण. मिरची विचारू ठोक मध्ये का भाव खपली तर. चिल्लर मध्ये 100 तर चाललीच आहे. भाऊ मिरची का भाव खपली आज. मिरची 80 रुपये खपली ना. 80 रुपये खपली ना. 80-60 रुपये किलो अलग अलग बघून घ्या मित्रांनो. 80-60 रुपये ठोक मध्ये खपली. आणि चिल्लर मध्ये 100 रुपये तर माहितच आहे तुम्हाला. बघा अण्णाला विचारून बी घेऊ लागेल तर. मिरची 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 80 रुपये किलो. चला मित्रांनो आता ठोकचे रेट पाहू. लसणचे काय चालू आहेत आजचे. बारीक ठोकळ जो भी आहे तो सगळा विचारू आपण भाऊला. लसणचे काय रेट चालू आहे तर. लसण कांदा आलू सगळं विचारू भाऊला आज यवतमाळ सब्जी मंडी मध्ये. चला भैया लसन की पोजीशन बता ना भैया. भैया 60 रुपये से लेकर 80 रुपये मोटा माल. 60 से लेके 80 रुपए तक. आलू आलू 12-13 रुपये. 12-13 रुपये. प्याज आणि 10 से लेकर 15 तक. 10 से लेके 15 तक. बघा मित्रांनो एसके कंपनी मध्ये. मित्रांनो चला व्हिडिओ आपला बघितला असेल तर एक लाईक जरूर करता मित्रांनो. आवडला असेल तर. आणि असाच व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करता. आणि जास्तीत जास्त शेअर पण करता.